आज आपण विद्याप्रतिष्ठान नाही दादा, विषय असा आहे की काल आणि गेल्या आठवड्यात देखील आतापर्यंत 3 मिटिंगा झाल्या पवार साहेब आणि अजित दादा. खरंच पवार कुटुंबियामध्ये मिलोमिलन होत आहे का? आता नेहमी आम्ही तुम्हाला सांगत आलोय की राजकारण नेहमी वेगळं आम्ही ठेवलंय आणि आमचे जे कौटुंबिक संबंध आहेत ते नेहमी वेगळे राहिले. काल किंवा परवा दादांनी पण बहुतेक पुण्यात साहेबांची आणि दादांची मीटिंग झाल्यानंतर त्यांनी एक प्रेस घेतलेली, तिथं पण त्यांनी त्यांची भूमिका किंवा आमच्या कुटुंबाची भूमिका स्पष्ट केली. आज आम्ही सगळे इथं विद्याप्रतिष्ठानला आलोय. ही संस्था 53 वर्षापूर्वी पवार साहेबांनी स्थापन केली. त्याच्यात आदरणीय दादांनी पण खूप चांगलं काम केलंय. माझे काकी सुनेत्रा आदरणीय वहिनींनी पण चांगलं काम केलंय. मी इथं काम करत आलोय आणि संस्था ही चालली पाहिजे, पुढे गेली पाहिजे, सगळ्यांचं त्याच्यामध्ये योगदान असतं. आणि त्याच्यामुळे इथं भेटल्यावर आम्ही राजकारणावर चर्चा करत नाही, पण ही संस्था आपल्याला पुढं कशी नेता येईल त्याच्यावरच आमचं सगळं डिस्कशन असतं आणि आज पण तेच झालंय. असं जरी असलं तरी आपण बघितलं की 10 तारखेला साखरपुड्याला संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आपण पाहिलं. आज आपला वाढदिवस, आमच्या सर्वांच्या वतीने आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आणि आज मीटिंगला आल्यानंतर आपण काकींचा आपण काय संकल्प केला? संकल्प वगैरे अजून काही केलेला नाही. दादा, उद्या अजित दादा छत्रपती कारखान्यासाठी मुलाखती घेतात. छत्रपती कारखान्यात तुम्ही काटेवाडी ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस कारखान्याची निवडणूक लढवणार असं साहेब म्हटले होते. आता काय भूमिका आहे तुमची? कारखान्याची निवडणूक बिनविरोध होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न केला जातो. बिनविरोध आता होईल का नाही होणार आता काही सांगता येत नाही. 550 का 600 लोकांनी फॉर्म भरले. काही भाजपचे पण नेते आहेत, ते पण म्हणतायत की ते तिथं पॅनल उभे करणार आहे. खरं तर महायुतीचा धर्म त्यांनी पाळला पाहिजे. आणि ताईंनी ऑलरेडी ह्याच्यावर एक स्टेटमेंट दिलंय आणि माझं पण मत तेच आहे. मी पण ताईंच्या मताशी सहमत आहे की शेवटी तो कारखाना खूप अडचणीत आहे. मी त्या कारखान्यावर सभासद आहे. माझ्या पंजोबांनी तो कारखाना सुरू केला आहे आणि माझे आजोबा ते पण त्या कारखान्यावर संचालक राहिलेले आहेत. माझा स्वतःचा ऊस त्या कारखान्यावर जातो. माझ्या घरापासून 2 किलोमीटरवर तो कारखाना आहे. त्याच्यामुळं माझी पण इच्छा आहे की तो कारखाना वरती यावा. आणि आज जाचक बापू असतील, त्यांचं पण त्या कारखान्याला मोठं योगदान आहे. आज अजितदादा आपले उपमुख्यमंत्री आहेत. ते सहकार खातं पण त्यांच्याकडं आहे, अर्थ खातं पण त्यांच्याकडं आहे. आणि जर आपल्याला ह्या कारखान्याला ह्या सगळ्या अडचणीतून बाहेर काढायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. हे माझंही मत आहे. आणि मला 100% खात्री आहे की जर आपल्याला सगळ्यांना त्यांनी निवडून दिलं, ह्या 5 वर्षामध्ये आपण हा कारखाना अडचणीच्या बाहेर आपण काढू. जागांची मागणी केली आहे का गटाच्या वतीने, आपल्या पवारसाहेबांच्या गटाच्या वतीने? कारण बिनविरोध होतोय कारखाना, तर काही संचालक आपण आपली एक 4-5 नावं, फार काही जास्त नाही पण एक 4-5 नावं त्यांनी आपली घ्यावी असं आपण त्यांना सांगितलंय आणि मला विश्वास आहे की ते घेतील. ऊस शेतीमध्ये AI चा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी विशेषतः पवार कुटुंब जास्तीचा प्रयत्न करत आहे. यामध्ये प्रामुख्यानं प्रतापराव पवार असतील, पवारसाहेब असतील आणि अजितदादा असतील. एक पवार कुटुंबातला घटक म्हणून तुमचं यावरती काय म्हणजे कसं वाटतं तुम्हाला? आम्ही पण कष्ट घेतोय, आम्ही पण त्याच्यावर काम करतोय. आणि बरं झालं तुम्ही विचारलं प्रश्न, कारण उद्या फलटणमध्ये आपण एक शेतकरी मेळावा ठेवलाय. आणि फक्त फलटण नाही तर बारामती, इंदापूर आणि फलटणचे जे प्रयोगशील शेतकरी आहेत, जे प्रगतशील शेतकरी आहेत, त्यांना सगळ्यांना आपण उद्या फलटणला 10 वाजता बोलवलं आहे. KVK आणि तिथला कारखाना शरीव ॲग्रो, जिथं मी पण संचालक आहे, ह्या दोघांचं एक MOU झाले आणि आपण सगळ्या शेतकऱ्यांना तिथं उद्या 10 वाजता मार्गदर्शन करणार आहे. AI चा वापर आपल्याला मोठ्या प्रमाणात तिथं करावा लागेल, त्याच्यासाठी आपण पण प्रयत्न करतोय. आणि उद्याच आपण तो मेळावा ठेवलाय. साधारण 500 शेतकरी आपण निवडणार आहे, त्यांना आपण तिथं मदत करणार आहे. जे काही सेन्सर आणि सॅटेलाईट ह्या AI साठी लागतात ते आपण त्या शेतकऱ्यांना देणार आहे आणि त्यांचं उत्पादन कसं वाढेल त्याच्यासाठी आम्ही तिथं प्रयत्न करणार आहे.
थँक्यू. हा निर्णय पवार साहेबांचा आहे किंवा अजितदादांचा आहे, आम्ही सगळे ज्युनियर पडतो आणि आम्हाला तो निर्णय स्वीकारावा लागेल आणि आमची भूमिका नेहमी सकारात्मकच राहील जशी ती राहिलेली आहे. पण शेवटी जे साहेब ठरवतील, जे दादा ठरवतील ते आम्हाला 100% मान्य आहे. आज आपला वाढदिवस. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.